हाय, कसे आहात तुम्ही? मी तर मजेत आहे. तुम्ही मजेत असाल बरोबर. चला तर मग आता मी दुकान बंद केलंय आणि दुकान बंद करून ना जेवण केले आता. तर आज जेवताना बघा माझ्या जेवणात काय होतं. मस्तपैकी मांडे होते आणि हे मांडे मला माझ्या मोठ्या ताईंनी पाठवले घाटंजीवरून. तर खूप छान मांडे या टेस्टी मांडे होते आणि भाजी होती चिकनची भाजी, पण मी चिकन खात नाही. त्याच्यामुळे माझ्याकडे जी भाजी होती ना मी ती भाजी खाल्ली. परंतु मला रस्सा आवडतो तर मी रस्सा खाते, पण चिकनचं पीस खात नाही. आणि कसं आहे ना, कॅल्शियम हड्डीमध्ये असते आणि हड्डीतलं कॅल्शियम रस्स्यात उतरते. म्हणजे याचा अर्थ आहे की माझ्या पोटात कॅल्शियम गेलं. हड्डी किंवा त्याचं मांस खाण्यामध्ये मजा नाही, कारण ते सगळं त्या मटणामध्ये उतरते जेव्हा आपण भाजी करतो तेव्हा. बरोबर ना? मग तुम्ही पीस खात असून सुद्धा तुम्हाला काहीच फायदा नाही आहे. बरोबर आहे. आणि असं म्हणतात ना, जो खाईन मटण त्याला देव भेटन. बरोबर आहे ना? हां, मी मटण खात नाही, पण मटणाचा रस्सा खाते आणि मला मांडे खूप आवडतात. तुम्हाला मांडे बघायचे का? ताईंनी इतकी छान छान मांडे पाठवलेत ना, तर मी तुम्हाला दाखवते. मांडे खूप छान बनवलेत ताईंनी. आणि माझी मोठी भाऊ आणि माझी मोठी ताई गेली होती, तर बघा मांडे किती छान आहे ना. हां, त्याला मांडे म्हणतात. तुम्ही काय म्हणता याला? हे बघा, हे मांडे आहेत. लांब रोटी म्हणतात त्याला, मांडे पण म्हणतात. मोठ्या मटक्यावर असते, केली जाते. कोणी चुलीवर करतात तर कोणी गॅसवर करतात. माझ्याकडे आहे रान्नं, आणि ते माझ्याकडे ना रान्नं जे आहे ना ते याचं आहे, गॅसवरचं. चुलीवरचं नाही आहे माझ्याकडे. आईकडे चुलीवरचं होतं, पण मी तेव्हा गॅसवरचं मडकं घेतलं आहे. आणि मला येत नव्हते तर माझ्या नंदेने मला शिकवून दिलेले आहे थोडेसे मांडे करायचे. तर मला आता थोडे थोडे मांडे घ्यायला लागलेले आहेत. तुम्हाला येतात का मांडे? तुम्हाला जर मांडे येत असेल तर कमेंटमध्ये सांगा कुणाकुणाला मांडे बनवता येतात. तर मला तर बनवता येतात. आता मी शिकले. जस्ट 5-6 दिवस झाले मी मांडे शिकलेली आहे. आता माझ्याकडे जे रान्नं आहे ते मला कुणाला न्या न्या म्हणायची गरज नाही. म्हणजे माझ्याकडे रान्नं होतं, ते पडत राहत होतं. मग मी त्यांना मग पुन्हाही आली का, माझ्या घरचं रान्नं घेऊन जा, माझ्याकडे पडूनच राहतं. पण मी आत्ता शिकले मांडे करायचं आणि खरोखरच मला इतका आनंद होतो आहे ना, की मी माझं रान्नं कुणाला दिलेले नाही आहे, घरी तेवढे सांभाळून. कारण मला आता आवडायला लागलं. मला मांडे खूप आवडतात. आणि तुम्हाला माहिती आहे का, हा जो मी तुम्हाला मांडा दाखवला आहे ना, हा एकच मांडा ना 15 रुपयाचा मांडा आहे विकत आणायला गेलं तर. हां, एक मांडा 15 रुपयाचा. मग एवढी महागाची वस्तू खरंच खाणं होते का आपल्याच्याने? त्यापेक्षा मस्त घरच्या पिठाचे, घरच्या कणकीचे मांडे बनवा, खूप छान लागतात टेस्टी. आणि काही कठीण नाही हो, बनवणं खूप सोपं आहे. मला कणिक बनवता येत होते, परंतु मला मांडे बनवता येत नव्हते. पण आता मी मांडे पण बनवायला शिकलेली आहे. तर मी खाणार आणि माझ्या मुलीला पण खाऊ घालणार आहे. तर हो ना गं, तुला मांडे आवडतात का? हां, तर बघा मित्रांनो, माझ्या मुलीला पण आवडतात.